गाईज, गुड इव्हिनिंग. ब्लॉग ह्यासाठी स्टार्ट केलं आहे कारण आम्ही अचानक भयानक प्लॅन केला आहे. उद्या 15 ऑगस्ट आहे, इंडिपेंडन्स डे. तर आम्ही असा प्लॅन केला तर सुट्टी आहे तर कुठे ना कुठेतरी फिरायला जायचंच. तर आता आम्ही ठरलं नाही कुठे जायचं, पण सध्या तरी असं बोलणं चालू आहे की नाशिकला जायचं. तुमची प्रतिनिधी अविशा आणि तुमचा हाय गाईजवाला तेजस, त्या दोघांना पण आम्ही सांगितलंय की आम्ही असं प्लॅन केलंय तर तुम्ही पण रेडी आहात का. तर ती लोक बोलले की हो ठीक आहे चालेल, आम्हाला तर फिरायला चान्सच पाहिजे. तर मग आता ती दोघं, अभि आणि मी, आम्ही चौघे नाशिकचा सध्या तरी प्लॅन झालाय, पण नाशिकला कुठे ते अजून काय फिक्स नाही. आता ती दोघं येणार आणि मग ठरणार. पहिला तर आमचा प्लॅन होता की माथेरान नाही तर लोणावळा दोघांपैकी आहे. तर आम्ही विचार केला की माथेरान आणि लोणावळा पावसाळ्यात मजा येते, पण आता सध्या तरी पाऊस नाही येतो. सो आता मी विचार केलाय की नाशिक, एक त्र्यंबकेश्वर आहे, एक भंडारदरा आहे आणि म्हणजे तिकडे 2-3 स्पॉट्स आहेत असे फिरण्यासारखे. तर आम्ही ते फिक्स केलंय, पण बघू आता ती दोघं आल्यावर कुठे होतोय, पण जायचं हे फिक्स आहे. तर चला भेटूया आपण डायरेक्ट निघताना. बाय. सो गुड मॉर्निंग गाइस, वेलकम बॅक टू अवर चॅनल. टाइम झाला सकाळचे 5:30. आम्ही 4 वाजता उठलो ॲक्च्युली, बट तयारी करत होतो, फ्रेश होत होतो. बाहेरच्यांची पण तयारी चालू आहे. ही बघा आली तयारी करून. ठीक आहे, करायची अजून तयारी. तर मी पण एकदम सेट झालो आहे तयारी करून. आता आपलं ठरलं आहे एक 1 डे ट्रिप, पिकनिक प्लॅन. तर हा प्लॅन आमचा ठरला एकदम रॅन्डमली 3 वाजता. हा आमचा रॅन्डमली प्लॅन ठरला की आपण एक काम करूया, उद्या 15 ऑगस्ट आहे. हा बेसिकली ॲक्च्युली आज 15 ऑगस्ट आहे. तर सगळ्यांना हॅपी इंडिपेंडन्स डे, स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. सो आपण आता चाललो आहे बाहेर एक 1 डे ट्रिपसाठी, कारण की आज आपल्याला सुट्टी आहे. ॲक्च्युली निघायचा प्लॅन होता, काल रात्रीच निघायचा प्लॅन होता आपला, बट आपण काल रात्री निघालो नाही. टायमिंगपेक्षा थोडंसं शेड्यूल लेट आहे. 5:30 वाजेपर्यंत आपल्याला घर सोडायचं होतं. चाला निघूया गाडीत बसून कल्टी. आपले डेस्टिनेशन्स 3 होते. एक होता लोणावळा, दुसरा होता माथेरान आणि तिसरा होता की आपण भंडारदराला, नाशिकला जाऊ शकतो. आता तिघांपैकी आपण चाललोय कुठे हे आपण गाडीत बसल्यावरती मी तुम्हाला सांगतो. सध्या आपण फटाफट तयारी करूया, फटाफट निघूया. ऑलरेडी खूप लेट झालाय. तर भेटूया आता तुम्हाला गाडीत. सगळ्यात पहिले तर आपण ट्रिप 0 करून घेऊया आपली. कुठल्या पण ट्रिपला जाताना आपण ट्रिप 0 करून घेतो. 0. ओके. ॲव्हरेज फ्यूल इफिशियन्सी पण आपण 0 करून घेऊया त्याची 0. तर सध्या आपली गाडी आता चालू किती शकते माहिती आहे तुम्हाला? 112 किलोमीटर चालू शकते. म्हणजे आपण अर्ध्यापेक्षा जास्त रस्ता तर आपण कव्हर करू शकतो. आम्हाला युक्ता भेटली सकाळी. कुठे चालली? कचराळी तलावाच्या इथे. कशासाठी? सायकल चालवायसाठी. सायकलच्या ह्याला झाली ना? हो. वा वा, शाबाश. 15 ऑगस्टची रॅली. इकडे युक्ता मोठी सायकल, ती छोटी सायकल राईड. युक्ता बाय. तर आम्हाला निघायचं होतं सकाळी 4 वाजता, पण उठलोच आम्ही 4 वाजता. तर आता वाजलेत, अरे फ्रंट कॅमेरा चालू आणि घड्याळ दाखवते. तर आता मी 6 वाजता निघतोय. गाडी वगैरे रेडी आहे. अभि गाडी वगैरे जरा पुसतोय. चला फायनली आम्ही निघालेलो आहोत. जय. तर गाईज आपण निघालोय आता. आपल्या जर्नीला आपण सुरुवात केली आहे चांगलीच. सकाळच्या वाजले 6:10. जी जर्नी आपल्याला स्टार्ट करायची होती 4, 4:30, 4:15च्या आसपास, ती आपण स्टार्ट केली 1.5 तास लेट. बट हरकत नाही, आपण फटाफट आता रस्ता कव्हर करूया. आज होप्स सो जास्त काही ट्रॅफिक नसेल हायवेला. आज आहे 15 ऑगस्ट, सुट्टीचा दिवस आहे. 2 रिझन आहेत की 15 ऑगस्ट सुट्टीचा दिवस आहे म्हणून, एकच दिवसाची सुट्टी आहे म्हणून जास्त ट्रॅफिक नसू शकते. आणि असं वाटू शकतं की 15 ऑगस्ट त्यानंतर 1 दिवस वर्किंग आणि परत 2 दिवस सुट्ट्या, अशा सुट्ट्या आहेत. तर लोक लॉंग हॉलिडे प्लॅन करतात या दिवसामध्ये. तर जास्त गर्दी पण असू शकते. आपल्याला कळेल आता की जास्त गर्दी आहे का कमी गर्दी. आपण चाललोय नाशिकच्या भंडारदऱ्याला.
आणि अप्रॉक्सिमेटली इकडनं भंडारदऱ्याला जायला 3 तास लागले पाहिजे जर नॉनस्टॉप आपण कंटिन्यू ड्राईव्ह करत गेलो तर आपण आता जाऊया भंडारदऱ्याला. तोपर्यंत बघा रस्त्याचे व्ह्यू थोडे. हे सगळे ट्रक जे उभे दिसत आहेत ना, हे आता का उभे आहेत माहितीये का? कारण की गव्हर्नमेंटने आता आहे ना मुंबई नाशिक हायवेला आहे ना एक नवीन रूल पास केलाय की सकाळी 7 ते समथिंग काहीतरी टायमापर्यंत ना आपण तुम्ही ट्रक इथनं नाही चालू शकत. आणि रात्रीचं काहीतरी पण दिलाय की म्हणजे एक पर्टिक्युलर टाइम दिलाय की रात्री 10 ते सकाळी 7 किंवा सकाळी 5 किंवा आणि नंतर मग त्यानंतर एक पर्टिक्युलर असे पर्टिक्युलर टाइमवर तुम्ही इथून ट्रक नेऊ शकता. बाकी रोड एकदम म्हणजे एकदम आता आम्ही सध्या अर्ध्या तासामध्ये आम्ही कल्याण फाटाच्या पण पुढे पोहोचलोय खूप जास्तच. आणि रोड बघा तुम्ही भाई एकदम म्हणजे 4 लेन तर भाई झाला ते झाला. या साईडला त्या साईडला पण 4 लेन झालाय. आणि इकडे एक सर्व्हिस लेन ठेवली आहे त्यांनी जी 2 लेनची आहे. म्हणजे सर्व्हिस लेन पण 2 लेनची, हा 4 लेनचा आणि तो 4 लेनचा. तिकडे सर्व्हिस लेन आहे 2 लेनची. म्हणजे हा चांगलाच एकदम मस्त हायवे बनवतात नाशिक हायवे. आणि भाईचा हा हायवे एकदा कम्प्लीट झाला ना एकदम येणाऱ्या काही वर्षांमध्ये मला वाटतं जे अगोदरचं जे काम चालू आहे आणि पुढे जी कामं चालू आहेत ना मला वाटतं याला अजून कम्प्लीट व्हायला 4 ते 5 वर्ष जातील पूर्णपणे. कारण की हा एकदम जो हायवे ना न्यू भरलेलाच असतो नेहमी बघा. ह्याच्यावरती कधी गाड्या की या पर्टिक्युलर दिवसामध्ये वर्किंग डे तर त्याला गाड्या नाहीयेत, वर्किंग डे मध्ये गाड्या कमी असं काही नाही. हॉलिडेच्या टायमाला जास्त गाड्या असतात आणि नॉर्मल वर्किंग डे मध्ये पण तेवढ्याच गाड्या तुम्हाला इथे बघायला भेटतात. आता आपण थोड्या वेळामध्ये टोल नाक्याला पोहोचू जो की आहे पडघ्याचा टोल नाका. आणि पडघ्याच्या टोल नाक्याला गेल्यानंतर टोल नाक्याच्या पुढे जो रोड आहे ना तो तर एकदम मस्त सिनिक रोड आहे एकदम. म्हणजे दोन्ही साईडला असे लांब प्लेटो टाईप असे एकदम डोंगर आणि त्याच्या मधनाच एक रस्ता जातोय. कधी कधी मध्ये मध्ये अशी एक रेल्वे ट्रॅक बाजूने जातोय. तर असा रस्ता पुढे गेल्यानंतर पडघ्याच्या इकडे गेल्यानंतर ना तुम्हाला बघायला भेटेल. आणि तो एकदम मस्त सिनिक रोड आहे. तिकडे गाडी ना पळवायला मजा येते. पण त्या रोडवर आपण गाडी पळवायची नाही. त्या रोडवर आपण गाडी एकदम हळूहळू मस्त एकदम एन्जॉय कर गाडी चालवूया. म्हणजे आपल्याला ज्या कारणासाठी आपण निघालोय थोडंसं रिलॅक्स थोडंसं एन्जॉय करायसाठी आणि फिरायसाठी ते सगळं आपलं ह्याच्यामध्ये कव्हर झालं पाहिजे. नाशिक इकडनं 122 किलोमीटर अजून दाखवतंय पण आपल्याला नाशिक पर्यंत नाही जायचंय. आपल्याला कसारा घाट चढल्यानंतर इगतपुरीवरनं घोटीमधून आपल्याला आतमध्ये राईट टर्न मारायचा भंडारदरा त्या साईडला आहे. आणि हा तुम्ही अजूनपर्यंत आम्हाला फॉलो केलं नसेल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. मध्ये स्किप करून बघू नका. तुम्हाला पण फिलिंग येईल की तुम्ही आमच्यासोबत ट्रॅव्हल करताय आणि तुम्ही आमच्यासोबत एन्जॉय करताय. भाई थोडा वेळ 5-10 मिनिटं आहे ना आम्ही ट्रॅफिक मध्ये उभे होतो. आणि त्याचं कारण बघा हा ट्रक बघा हा रस्त्याच्या मध्येच ना बंद पडलाय. आणि या ट्रकची हालत बघा भाई पूर्ण एक साईडला आहे ना पूर्ण तो एक साईडला झुकलाय. म्हणजे ह्यांच्या बाजूने चालणं पण रिस्की आहे भाई. कधी ते पडून त्या अंगावरती येईल ना आणि बाजूच्या काय गाडीचा चेंदा बेंदा होईल ना कोण सांगू नाही शकत भाई. भाई फर्स्ट टोल ऑफ जर्नी आपला पडघ्याचा टोल आलाय. गाडी चालली ना मोठी जिन्याचा पूर्ण रस्ता कव्हर केलाय. त्या प्रत्येक अशी मोठी गाडी जेव्हा हायवेने ट्रॅव्हल करतात ना त्यांच्या मागे एक अशी गाडी चालते जी बघते की मागून सगळं ठीक आहे ना किंवा हे ना अशी ही समोर चालली ना ही पुढे नाही जाणार गाडी ती त्याच्या मागेच चालणार गाडी. यांना मागेच चालायचं असतं या गाड्यांना. त्याच्याकडे काहीतरी ती मशिनरी टाईप आहे त्याच्यावरती कुठली तरी मशीन आहे तिथे त्याला टायर्स पण आहेत.
आता आपण शहापूर क्रॉस करतोय. आता आपण शहापूरला आहे जस्ट. क्लायमेट पण ना एकदम मस्त क्लायमेट झालंय. म्हणजे आता वाजलेत 7:30 पावणे 8 झालेत. आता ऊन नाही आणि पाऊस पण नाही आणि मस्त असं ढगाळ वातावरण झालंय. क्लाउडचं फॉर्मेशन बघा भाई केवढं मस्त आहे. काच थोडी खराब आहे माझी, इग्नोर करा ती, मी आता साफ करतो थोड्या वेळामध्ये. पण क्लाउडचं फॉर्मेशन केवढं मस्त आहे आणि भाई बाहेरची ग्रीनरी पण बघा केवढी मस्त आहे. आणि अशा ग्रीनरीमध्ये जी ड्रायव्हिंग करायला जी मजा येते आणि जी प्लेजर वाटतं ना, जी शांतता मिळते ना भाई, म्हणूनच आपल्याला जायचं होतं ट्रॅव्हल करायसाठी. गाडी मी 80-60 अशी चालवते म्हणून आपली गाडी चांगला एव्हरेज पण काढते त्या मानाने आणि ट्रॅफिक पण नाहीये तर त्या मानाने अजून चांगला एव्हरेज काढते. ट्रॅफिक बघा बाजूच्या सगळ्या गाड्या एकदम पुढे निघून जात आहेत, पण मी भाई आपला आरामध्ये ट्रकच्या मागे पकडून त्याला चालतोय. जाऊ दे जरा ट्रकच्या बाजूला येऊया म्हणजे आपल्याला रोड व्ह्यू पण भेटेल थोडासा. तर चालवतोय तसंच गाडी, मजा करत, एन्जॉय करत आणि व्ह्यू एन्जॉय करत. चालली आपली वंदे भारत चालली आहे. माहित नाही कॅमेरामध्ये केवढी कॅप्चर झाली केवढी नाही झाली, तिकडे चालली आहे. माझं लक्ष नव्हतं, अचानक दिसली मला, तेवढ्यात कॅमेरा उचलेपर्यंत आहे ना ते पुढे निघून गेली. बाकी हायवे आपला चाललाय मस्त. ट्रॅफिक बघा रस्त्यात काहीच नाही, म्हणजे काय नाही. थोडेफार ट्रक्स बघितले सोडले ना तर भाई रस्ता एकदम मोकळा आहे. मस्त आपण क्रूज करून चालतोय बघा. 60-80 असंच चालतं. मी तर 80ला पण कमी टच केलाय, 80ला पण मध्ये टच केलाय, पण 80ला पण मी एवढं टच नाही केला. मी जास्त नॉर्मलच आपल्या स्पीडमध्ये पकडून चालवतोय. मजा येते ना या हायवेला गाडी चालवायला भाई. हा एक वन ऑफ द नाईसेस्ट हायवे म्हणजे मी याच्यावर, कारण की आमचं गाव पण नाशिकच आहे, तर या हायवेने मी किती वेळा ये जा केली आहे ना गाडीने मला माहिती पण नाही. आणि या हायवेने बघा या नजाऱ्यांसकटची गाडी चालवायला जी मजा येते ना, आणि हायवेला बघा एक ट्रॅफिक नाही काय नाही भाई. सकाळचा टायमिंग भाई 8:15 वाजलेत, 2 तास झाले आपल्याला निघून. 6:10ला आपण निघालो होतो आणि 8:16 झाले. 2 तासा बरोबर आपण आता कसाऱ्याला पोहोचलोय. आता आपण तर आता आपण कसारा घाटाला पोहोचलोय. हा जो समोरना जो तुम्हाला उतरताना दिसतोय ना, हा येण्याचा घाट आहे, म्हणजे इकडनं उतरणाऱ्या गाड्या उतरतात. आणि आता आपण चाललोय कसारा घाट चढायला. घाटामध्ये ना मी टाइम लॅप्स लावतो, फुल घाट. तर टाइम लॅप्सची मजा घ्या घाटाची. डिझेल भरून घेतलं थोडंसं गाडीमध्ये. तर आता डिझेल भरल्यानंतर तर सगळ्यात पहिलं काम असतं माझं की डिझेलची ट्रिप आपण 0 करून घेऊया. आता आपण आलोय इगतपुरीला. थांबलोय जरा इकडे 2 मिनिटं, गाडी स्टॉप केली. यार याचं काहीतरी करायला लागेल यार. हे बघा दिसतंय पूर्ण म्हणजे ना हे ना टायरवरती पडलंय. हे काढून टाकू का? ह्याच्यामुळे ना लोड येतोय गाडीच्या ह्याच्यावर. सध्या पाऊस तर नाही इथे काय, आपला इथे पण नव्हता पाऊस. आता आपण इगतपुरीला आहे. थोडंसं आपण एक काम करूया, फ्रेश वगैरे होऊया. मागे वॉशरूम आहे, फ्रेश होऊया, मग आपण इकडनं निघूया आपल्या पुढच्या डेस्टिनेशनला.
हार्डली मला वाटतं आता 1 तास सव्वा तासच्या आसपासमध्ये आपण लागणार आहे. आता आतमध्ये ना अनिशा पण झोपली आणि अविशा पण झोपली. तेजस जस्ट आता थोड्या वेळापूर्वी उठला. त्याने पण एक पॉवर नॅप घेतला. मला काय पॉवर नॅपची गरज नाही आता, कारण की भाई ऑलरेडी घरामध्ये 5 तास 4 तास मी झोपलो आहे. तर आता काय पॉवर नॅपची गरज नाही. आपण एकदम फ्रेश आहे, एन्जॉय करतोय. गाडीमध्ये मस्त अरिजित सिंगची गाणी लावली आहेत, अरिजित सिंगची गाणी आणि हे सगळे नजारे एन्जॉय करत करत गाडी चालवतोय भाई. चला फ्रेश होऊया आणि भेटूया पुढच्या प्रवासामध्ये आपल्या. तर मस्तपैकी फ्रेश झालो, जरा तोंड बिन धुवून घेतलं. वॉशरूम एक नंबर होतं, चांगलं होतं. ॲज पर पेट्रोल पंप जसं असायला पाहिजे तसं नव्हतं, चांगलं होतं. म्हणजे स्मेली वॉशरूम नव्हतं, जिथे आपण मस्त उभं राहून तोंड धुवू शकतो, हात वगैरे धुवू शकतो, फ्रेश होऊ शकतो. एवढं चांगलं वॉशरूम होतं, एवढं ठीकठाक होतं. जिथे मी मस्त फ्रेश झालो, तोंड बिन धुतलं, केस विंचरले, जरा एकदम उजळात चमन झालो होतो. तर ते सगळं ठीक केला होता. गाडीच्या टायरच्या वरती जे सगळं झालं होतं त्याला पण थोडंफार मी सेट केलं आहे. हे बघा हे दिसतंय, जे अडकलेलं होतं सगळं फिट करून टाकलं. आता आपण इगतपुरीला आहे. हा ब्लॉग आपण इथे संपवूया, कारण की हा ब्लॉग केवढा मोठा झाला आहे ना, मला काही आयडिया नाही आहे याची. मे बी 15, 17, 18 मिनटाचा झाला असेल हा ब्लॉग. तर एवढा मोठा ब्लॉग नको बनवूया. हा ब्लॉग आपण इथे संपवूया, ठाणा ते इगतपुरीचा. आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडलास लाईक करा. चॅनलला आपल्या आजूपर्यंत तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ खूप लोकांपर्यंत शेअर जरूर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. तोपर्यंत स्टे ट्यून.